नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय परीक्षा संपलेली आहे। आज जिल्हा न्यायालय परीक्षेचा आजचा शेवटचा दिवस होता। 5 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपासून या ठिकाणी आपल्या ज्या परीक्षा होत्या त्या सुरू झालेल्या होत्या आणि आज या ठिकाणी आपल्या परीक्षा संपलेल्या आहे। आय थिंक मला वाटतं शेड्यूलनुसार पाहिलं तर आजची परीक्षा आज संपलेली आहे। उद्या असेल का नसेल माहित नाही मला, परंतु 14 तारीख लास्ट डेट होती असं एक माझा अंदाज। जरी असेल किंवा नसेल, उद्या जरी एखादी सिप असेल किंवा नाही वाटतंय, परंतु त्यांचं मी आता जे नोटीस पाहिलं त्याच्यात त्यांनी 14 तारीख दिलेली होती। तर मित्रांनो, आज या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती आणि जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई भरतीची परीक्षा या ठिकाणी संपलेली। शिपाईची सर्व पेपर तर आता आपण पाहणार आहे। जिल्हा न्यायालय परीक्षा संपल्यानंतर निकाल कधी लागणार, पुढची प्रक्रिया किती दिवसात होणार, अंदाजित कट ऑफ काय असणार आहे, किंवा लवकरच रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे किंवा ती लवकर रिस्पॉन्स शीट कधी उपलब्ध होणार, हे सगळ्या गोष्टी आपण आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, प्रॉपरली व्हिडिओ पहा। ओके, पहा, जिल्हा न्यायालयाची परीक्षा तब्बल मला वाटतं 5 दिवस चाललेली ही परीक्षा होती आणि ही परीक्षा त्या ठिकाणी संपलेली। भरपूर विद्यार्थ्यांनी दिवसाला, इतर परीक्षांच्या दिवसाला 3 शिफ्ट जायच्या, या ठिकाणी 5 शिफ्ट मध्ये पेपर झालेले, भरपूर असे फॉर्म पण आलेले होते, नाही असं नाही। आणि या ठिकाणी परीक्षा पण पार पडलेली आहे आणि आता पुढचा प्रश्न असा की निकाल कधी लागणार। विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या प्रक्रिया ही डायरेक्टली निकाल नसतो, लक्षात ठेवा। टीसीएस कडे जर पेपर असेल तर टीसीएस ची मेथड अशी असते की आता तुमची याच्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट रिस्पॉन्स शीट येणार, ती रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तरपत्रिका भेटणार, तुम्ही कोणते उत्तर चॉईस केले ते, त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले एकूण गुण समजणार, ते एकूण गुण समजल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीट जे असणार आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला संधी मिळणार आहे। तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचे, कोणकोणता जर प्रश्न तुमचा चुकीचा असेल बरोबर असेल त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा फायनल आन्सर की म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट तुमची येणार आहे। फायनल रिस्पॉन्स शीट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मग तुम्हाला तुमचा फायनली स्कोर समजणार आहे। मात्र या ठिकाणी हे जे होणार असल्यामुळं काय म्हणतात, आपलं नॉर्मलायझेशन होणार असल्यामुळं फायनल आन्सर की जरी तुमचा स्कोर काय असला तरी त्याच्यानंतर जी काही यादी लागणार आहे त्याच्यानंतर जे मार्क येणार आहे ते नॉर्मलायझेशन, आफ्टर नॉर्मलायझेशनचे जे मार्क असणार आहेत ते मार्क तुमचे वेगळे असणार। जर एखाद्याला परीक्षेमध्ये पहिल्या की मध्ये जर 20 मार्क पडले, एखादा क्वेश्चन त्याचा चुकीत होता, त्याने ऑब्जेक्शन घेतलं, दुसऱ्या की मध्ये निवड त्याचा प्रश्न बदलून येणार, 21 मार्क जर झाले त्याला, जर त्याला 21 मार्क झाले तर तरी त्याचा असा अर्थ होत नाही की त्याला 21च मार्क असतील, कारण का नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जो काही स्कोर येईल तो स्कोर आपला काय असणार आहे, फायनल असणार आहे। म्हणजे आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे, पुढची प्रक्रिया असणार आहे की आता आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे ना, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर थोड्या दिवसात, म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आज परीक्षा जर संपली तर पहिले 3-4 दिवस, ऍक्च्युअली 2 दिवसात, 1 दिवसात, 3-4 दिवसात कधी पण येऊ शकते, असं काय नाही। मात्र आपण असं अंदाज घेऊ की 2-3 दिवसामध्ये फायनल रिस्पॉन्स शीट येईल। त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचे मार्क समजल्यानंतर जी सेकंड आन्सर की किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती सेकंड रिस्पॉन्स शीट यायला जरा उशीर लागेल, म्हणजे ती अजून एक 10-5 दिवसामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट येईल, पुढच्या 10-12 दिवसानंतर, फायनल नंतर 10-12 दिवसात। आणि प्रॉब्लेम असा, हे न्यायालयाची प्रक्रिया असल्यामुळे आता तुम्ही बघा, WRD जलसंपदाची आज फायनल आन्सर की आली, आन्सर की आलेला महिना झाला आणि मग नंतर आज फायनल आन्सर की आलेली, म्हणजे भरपूर वेळ लागलेला आहे। मात्र न्यायालयाला एवढा वेळ लागणार नाही, न्यायालयाची प्रक्रिया फास्ट असते, त्याच्यामुळे न्यायालय हे फास्ट मध्ये आणि एकदम फास्ट मध्ये न्यायालय ती प्रक्रिया पूर्ण करू शकतं। पहिले आता पुढील टप्पे पहा कसे असतील। ज्यांनी लिपिकला फॉर्म भरलाय आणि ज्यांनी शिपाईला फॉर्म भरला त्या सर्वांनी नीट लक्ष द्या। पुढचा टप्पा असणार आहे, तुम्ही जो पेपर दिला त्या पेपरची रिस्पॉन्सिबिलिटी येणं पहिली, दुसरा टप्पा असणार आहे दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी येणं, तिसरा टप्पा असणार आहे तुमचे एकत्रित गुण येणार का जे आफ्टर म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे जे काही कमी जास्त झालेले गुण त्याची यादी पडणार, हा तिसरा टप्पा असणार आहे। चौथा टप्पा तुमचा असणार आहे त्याचं हे लागल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर, दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर तुमची गुणांची यादी आल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण कळल्यानंतर, एकूण गुण किती हे समजल्यानंतर 1:7 या प्रमाणामध्ये परत तुमची यादी लागणार आणि 1:7 प्रमाणात तुमची यादी लागल्यानंतर जे लिपिक पदासाठी पात्र आहेत त्यांची मराठी टायपिंग साठीचे त्यांना नोटिफिकेशन येणार। मराठी टायपिंग केव्हा होणार हे नोटिफिकेशन येणार, आणि जे शिपाईसाठी आहेत शिपाईवाल्यांना डायरेक्टली स्किल टेस्ट साठी नोटिफिकेशन येणार का जे 1:7 मध्ये बसतील तेवढ्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट होणार। मग ते स्किल टेस्ट झाली, इकडं मराठीची टायपिंग होणार, मराठीची टायपिंग झाल्यानंतर परत त्यातले काही विद्यार्थी नापास होतील, पास होतील, बरोबर। मात्र 1:7 परत इंग्लिशच्या टायपिंग साठी घ्यायचे गरजेचे आहे। मात्र जर यांनी आधीच जर 1:7 घेतले आणि मराठीत असं समजा का भरपूर मुलं नापास झाले, मग मुलंच पास झाले नाही, तर नक्कीच पुढे जाणार रेशो जो इंग्लिश टायपिंग साठी जाणार रेशो आहे हा 1:7 राहणार नाही। म्हणून कदाचित 1:7 जरी मुलं घ्यायचे असले तरी कट ऑफ हा खाली येऊ शकतो, कारण का त्यांना
जी लोकल लँग्वेज आहे मराठी, त्या लोकल लँग्वेजचा पेपर त्यांना टायपिंग आधी घेणार आहे. त्याच्यानंतर मला सांगा, एका साथ सपोज 100 जागा, एका साथ मुलं 700 मुलं मराठी टेस्ट घेतले, परंतु मराठीत जर 300 मुलं पास झाले, 400 मुलं जर नापास झाले, तर जो रेशो पुढच्या जागेसाठी इंग्लिशसाठी जाणार तो एका साथ राहणार आहे का? राहणार नाही. त्याच्यामुळे मुलं शक्यतो जास्त घेतील आणि मेरिट पण कमी लागू शकतं. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना लिपिकला 20 क्रॉस आहे, 20 किंवा 25 क्रॉस आहे, 25 लिपिकला, ते विद्यार्थी सेफ झोन मध्ये राहू शकतात. आणि लिपिकला शिपायाला ज्यांना 18 प्लस मार्क आहेत, 18 म्हणा, 20 म्हणा, 17, 18, 19, 20, 22 असे, ते त्या झोनमध्ये एकदम सेफ राहतील. म्हणजे त्यांना इव्हन स्किल टेस्टला त्यांना बोलावलं जाईल. मात्र शिपायाचं जे एका साथ आहे ते प्रमाण एकदम राईट राहील. कारण का तुम्हाला एकाच 3 मुलं इंटरव्ह्यूला डायरेक्ट स्किल टेस्टला एकाच साथ घ्यायचे, तिथं स्किल टेस्टला नापास झालेले ते बाजूला होतील आणि पास झालेले ते एकाच 3 मध्ये डायरेक्ट मुलाखतीला आहे. तसं लिपिकला नाही. लिपिकला आता तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिश मराठी टायपिंग आहे लोकल लँग्वेज, त्या मराठी टायपिंगसाठी पहिल्यांदा तुम्हाला एका 7 मधले मुलं घ्यायचे. त्याच्यात जे काही पास होतील, जे पात्र होतील, जे सांगितलेल्या नियमानुसार पात्र राहतील, तेच मुलं परत मराठीला इंग्लिशमध्ये जातील. मग इंग्लिशमध्ये जाताना ते एका साथ राहणार नाही, तर इंग्लिशमध्ये जाताना त्यांचा रेशो कमी होऊ शकतो. त्याच्यामुळं कदाचित मुलांना संख्या जास्त घेतली जाऊ शकते, कारण का इंग्लिश आणि मराठी दोन्हीच सेफमध्ये रेशो राहावा म्हणून. आणि मग इंग्लिशमध्ये पास झाल्यानंतर परत सगळे पास होणार का नाही? इंग्लिश आणि मराठीचा रिझल्ट लागल्यानंतर आधी मराठीचा निकाल लागणार, मराठीचा निकाल लागल्यानंतर मग इंग्लिश, म्हणजे वेळ लागणार आहे, उशीर होऊ शकतो याला. लक्षामध्ये अजूनही 1 महिना आपल्याला वेळ भेटू शकतो. लक्षात ठेवा, 1 महिना आपल्या हातामध्ये आहे. आता पूर्ण मार्च, फेब्रुवारीचे हे 15 दिवस आणि संपूर्ण मार्च पूर्ण ह्याच प्रक्रियेमध्ये जाणार आहे. कारण का लघुलेखक यांचा काही स्क्रीनिंग टेस्ट नव्हती, त्यांना डायरेक्ट स्किल टेस्ट आहे आणि मुलाखत आहे. मग आता लिपिकमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये पास झाल्यानंतर, मराठी आणि इंग्लिशमध्ये पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी परत एकाच 3 विद्यार्थ्यांना बोलावणार. आणि शिपायाला सुद्धा तुम्ही स्किल टेस्ट जर पास झाला, तर एकाच 7 मध्ये पात्र होऊन जर स्किल टेस्ट पास झाला, तर पुढचा प्रवास असणार आहे तो म्हणजे एकाच 3 मुलाखतीसाठी. आणि मग मुलाखतीला जेवढे विद्यार्थी पोहोचतील त्यांच्यामध्ये एकाच एक लक्षामध्ये त्या एका जागेसाठी एक व्यक्ती त्या मुलाखतीमधून निवडला जाणार. राहिलेले जे काही व्यक्ती ते वेटिंग लिस्टला पडणार. आणि वेटिंग लिस्टला पडले तरी तुम्हाला 2 वर्षामध्ये पुढील चान्स असणार आहेत परत त्या न्यायालयामध्ये रुजू होण्याचे. कारण का बरेच विद्यार्थी सोडतात कोणी काही दुसऱ्या पोस्टवर सिलेक्शन झाल्यानंतर, त्यामुळे ती संधी तुम्हाला त्या ठिकाणी पण राहणार आहे. काही काळजी नाही, काही अडचण नाही. लक्षामध्ये तर सरळ अंदाजित कट ऑफच्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. अंदाजित कट ऑफचा जर आपण विचार केला तर अंदाजित कट ऑफ हा मी सांगितलंय 25 म्हणजे 75 70% गुण जर असतील, 70% गुण जर असतील तर तुम्ही क्वालिफाय होताय, काय अडचण नाही. बिंदास 20-21 मार्क जर शिपायला असेल तर खूप झाले. आणि 25 ते 28 मार्क हे लिपिकला असते तरी खूप झाले. मात्र आता मी परफेक्ट का सांगत नाही तुम्हाला, कारण का नॉर्मलायझेशन नंतर काहींचे 30 वाल्यांचे गुण 25 होऊ शकतात, 28 वाल्यांचे गुण 30 होऊ शकतात आफ्टर नॉर्मलायझेशन. त्याच्यामुळं मी डायरेक्टली परफेक्ट सांगत नाही. पाहूया आता पुढे काय प्रक्रिया होती, कधी रिस्पॉन्सिबिलिटी येते काय वगैरे. त्यासाठी जोडले राहा आपल्या चॅनलवर. रोजच्या रोज अपडेटेड मध्ये माझे विद्यार्थी आहेच, आपले टेस्ट सिरीजवाले असतील, क्लासवाले असतील, न्यायालयीन भरतीवाले असतील. मात्र रोजच्या रोज चॅनलला भेट देत जरा, जेणेकरून मी नवीन अपडेट नवीन माहिती रोजच्या रोज तुम्हाला या ठिकाणी देत जाईल. लक्षामध्ये त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी येतील. रिस्पॉन्सिबिलिटी आता एक मोजून आज तारीख 14, 15, 16, 17, 18च्या आसपास रिस्पॉन्सिबिलिटी येऊन जाईल. फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, ती रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर आपल्याला समजून जाईल का आपल्याला किती मार्क पडलेत, काय मार्क पडलेत. तरी पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. नंतर तुम्हाला परत सेकंड आन्सर की त्याच्यामध्ये तुमचे फायनल गुण येतील. आणि सेकंड आन्सर की आल्यानंतर तुमची गुणांची यादी पडत पूर्ण, जशी वनरक्षकची सगळी यादी पडली होती, राज्य उत्पादनची पडली, तशी तुमची सगळी यादी राज्य उत्पादनची पडेल, अजून पडली नाही. जशी तुमची सगळी यादी येईल आणि मग त्याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहेत त्याच्यानुसार तुमचा एकाच 7 मध्ये समावेश केला जाईल किंवा कट ऑफ लागणार. लक्षामध्ये त्याच्यामुळे अंदाजित कट ऑफ एवढा परफेक्टली काय सांगता येणार नाही. मात्र आज परीक्षा संपली, सर्वांना पेपर सोपे गेले, काही अवघड गेले. काही सीपचे पेपर खूप सोपे निघले होते, काही सीपचे पेपर खूप अवघड पण आलेले होते. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला का बाबा आम्हाला सोपे, याला अवघड. काही काळजी करू नका, नॉर्मलायझेशन सगळं जागेवरती आणलं जातं, सगळं टोटल जागेवरती नॉर्मलायझेशन येतं. लक्षामध्ये मात्र नॉर्मलायझेशन जरी झालं तरी ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे त्यालाच मार्क वाढणार आहे, ज्याला कमी त्याचे वाढत नाही. जरी वाढले तर तू कमीच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये त्याच्यामुळे ही छोटीशी महत्वाची माहिती होती, कारण का बऱ्याच जणांचे कॉलेज एसएमएस यायला लागले होते का सर आता पुढची प्रक्रिया काय, म्हणून हा व्हिडिओ छोटासा मी तुमच्यासाठी माहिती दिली. भेटूया मित्रांनो परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. आणि मी तुमच्यासाठी खास म्हणजे अंदाजित कट ऑफ ज्यावेळेस आपली फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ घेऊन येईन छानसा सुंदर. अंदाजित कट ऑफचा आपले मार्क किती काय ते मला कळल्यानंतर आपण त्याच्यावर पण चर्चा करणार आहोत. चालतंय मित्रांनो, जास्त उशीर मी तुमचा घेत नाही, जास्त वेळ घेत नाही. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पुढे जे मी क्लास आणि पुस्तकं दाखवले तुम्हाला, ऑनलाईन क्लास आणि ऑनलाईन बुक, ते पण तुम्ही नक्की खरेदी करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. भेटतो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद. मित्रांनो, आपण आताच पाहिलं व्हिडिओ युट्यूबला
की या ठिकाणी पोलीस भरती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो। आणि पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो व्ही सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच मित्रांनो, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो, विक्रम बोंद्रे सर, सुतार सर, लोंढे सर, कळकेकर सर, अतिशय महत्त्वाची अशी टॉपची बॅच मित्रांनो। कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे मित्रांनो, 1 वर्षाचा फक्त नाही मित्रांनो, खूप मोठा कालावधी तो। फक्त 300 रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो। किती? 300 रुपयामध्ये। 300 रुपयात एवढी स्वस्तात असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस असणारी, 1 वर्षाचा कालावधी असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी मिशन खाकी बॅच 1 प्रवेश करून घ्या। व्ही सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे, ती लिंकवर जाऊन डाउनलोड करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी बॅच ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, फक्त 300 रुपयामध्ये, फक्त 300 रुपयामध्ये। मग वाट कसली पाहताय? बॅच जॉईन करा आणि पुस्तकाची पण कसली काळजी करताय? फुल्ली अपडेट एडिशन आलेली, फुल्ली अपडेट एडिशन आलेली, फुल्ली अपडेट। तर हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो। नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हाडवे सरांचं जे मेगा स्मार्ट जम्बो टेस्ट सिरीज आहे, त्या टेस्ट सिरीज मधलं एक अतिशय महत्त्वाचं बुक, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 आणि 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा आलेली मित्रांनो। लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषणाचा समावेश, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन। मित्रांनो, 2004 ते 2024 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण, सोबतच आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांच्या स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत। वाट कसली बघताय मित्रांनो? ऑल इन वन सामान्य मराठी अंकगणित बुद्धिमत्ता नवीन पॅटर्ननुसार 50 संभाव्य संपूर्ण सराव ऑनलाईन टेस्ट मोफत। मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे। वाट कसली पाहताय? आजच खरेदी करा भारती प्रकाशन पुणे जम्बो 45,000। धन्यवाद।